नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं सर्वांचं स्वागत करतो विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण नवोदय प्रवेश परीक्षा अंकगणिती प्रकरण 1 संख्या आणि संख्या पद्धती याच्यातला स्वाध्याय क्रमांक 1.1 पाहणार आहोत. याच्यातला आपला पहिला प्रश्न विचारलेला आपल्याला ही संख्या पुढील पैकी कोणती असं विचारलं आणि जर आपण ह्या संख्येचं वाचन केलं तर ह्या संख्येचं वाचन होते 7,53,357. परंतु आपण जर पर्यायामध्ये पाहिलं तर इथं 7,53,357 कुठेच दिसत नाही. इथं 357 दिसतात, इथं 357 दिसतात, इथं 357, इथं 357. तर मग आपल्याला हे मग प्रश्न चुकीचा आहे का असा आपल्याला छोटासा संशय येऊ शकतो. परंतु ही जर संख्या पाहिली भारतीय भाषेमध्ये आपण याला 3,53,357 म्हणतो, परंतु आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपण याला काय म्हणतो 753,357. ठीक आहे, मी एक उदाहरण देतो तुम्हाला. ठीक आहे, पहिले आता उत्तर लिहूता 753,000. 753,000 झाले आणि याला 357 लिहितो. 753,357. याच प्रकारे आपण थोडेसे प्रश्न पाहू आणि त्याचे उत्तर पण घेऊ. समजा मला ही संख्या आहे, ही संख्या आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये आपण कशी वाचायची, याला 224,392 म्हणायचं. ठीक आहे, 224,000 आपण भारतीय भाषेत काय म्हणतो 2,24,392 म्हणतो, परंतु आंतरराष्ट्रीय याच्यात 224,392. ठीक आहे, त्याचप्रमाणे अजून एक संख्या पाहू. या संख्येचे वाचन कसं करू आपण 554,968. 554,968 या पद्धतीने आपल्याला वाचन करायचं आहे. दुसरा प्रश्न पाहूत आपण. पुढचा प्रश्न आहे 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यांच्यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आपले अंक आहेत 1, 4, 6, 8, 9. यांच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला याच्यापैकी सर्वात मोठा अंक घ्यायचा, तो पहिले लिहायचा. मग उरलेल्या संख्यातला मोठा अंक घ्यायचा, ठीक आहे, तो लिहायचा. आता उरले 3 अंक, त्याच्यापैकी मोठा अंक जर पाहिला तर तो 6 आहे, नंतर 4 येतो आणि नंतर 1 येतो. अशा प्रकारे आपण मोठ्या अंकापासून छोट्या अंकापर्यंत लिहिलं तर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या म्हणजे सर्वात मोठी संख्या भेटेल, ती 98,641. 98,641 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटेल. याच प्रकारचा आपण जर एक प्रश्न पाहिला, ठीक आहे, तर पाहूत आपण अजून एखादा 2, 3, 4, 6, 1 या अंकापासून जर आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या पाहायची असेल तर सर्वात मोठा अंक आपण पहिले घ्यायचा, त्याच्यानंतर उरलेल्या संख्येतला मोठा अंक घ्यायचा, उरलेल्या संख्येतला मोठा अंक, मग अजून उरलेल्यातला मोठा आणि सर्वात लहान अंक घेऊन टाकायचा. अशा पद्धतीने आपला त्याचं उत्तर येईल. अशा पद्धतीचं मी एक प्रश्न देतो तुम्हाला उत्तर येत असेल तर प्रश्न क्रमांक 2 लिहायचा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. 2, 9, 4, 5, 8 याचं उत्तर आपल्याला करायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. पुढचा तिसरा प्रश्न आहे किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर इथे आपण किमान आणि कमाल या संख्या पाहूत आपण कशा लिहायच्या आणि कशा करायच्या, म्हणजे याच्यावर आधारित जो पण प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला सहज भेटेल. तर इथे मी तुम्हाला किमान
किमान म्हणजे लहानात लहान, लहानात लहान, किंवा याला आपण सर्वात लहान असं पण म्हणतो, सर्वात लहान. आणि कमाल म्हणजे काय? कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी, किंवा आपण त्याला सर्वात मोठी संख्या म्हणू, सर्वात मोठी संख्या. आता दोन अंकी, एक अंकी, एक अंकी किमान म्हणजे लहानात लहान संख्या जर पाहिली तर ती एक आहे, आणि मोठ्यात मोठी संख्या पाहिली एक अंकी, ती आहे 9. दोन अंकी पाहिली आपण, दोन अंकी, दोन अंकी, ठीक आहे, दोन अंकी लहानात लहान संख्या म्हणजे सर्वात लहान संख्या दोन अंकी किती आहे, तर ती आहे 10. आणि सर्वात मोठी दोन अंकी संख्या किती आहे, तर ती आहे 99. इथे अंकाचा पुनरावृत्ती करू शकतो आपण, ठीक आहे, असं काही सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे अंक पुन्हा पुन्हा लिहू शकतो. तीन अंकी संख्या, सर्वात लहान जर तीन अंकी संख्या पाहिली तर ती येते 100, आणि सर्वात मोठी जर तीन अंकी संख्या पाहिली ती येते 999. त्याचप्रमाणे चार अंकी लहानात लहान संख्या आहे 1000, मोठ्यात मोठी आहे 9999. पाच अंकी लहानात लहान संख्या 100000 आणि मोठ्यात मोठी संख्या आहे 99999. त्याच प्रकारे सहा अंकी लहानात लहान संख्या झाली 1,00,000 आणि मोठ्यात मोठी संख्या झाली 9,99,999. अशा प्रकारे आता आपल्याला आपण काय करू, त्या प्रश्नाला उत्तर करण्याचा पाहूत आपण, ठीक आहे. हा प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं किमान 6 अंकी संख्या, किमान म्हणजे पहा, किमान म्हणजे लहानात लहान 6 अंकी संख्या झालेली आपली 1,00,000 झालेली आहे, ठीक आहे. आणि कमाल 4 अंकी संख्या आहे, 4 अंकी संख्या कमाल 9,999. त्या दोघातला फरक पाहायचा आपल्याला. फरक म्हणजे वजाबाकी, फरक म्हणजे काय, फरक म्हणजे वजाबाकी करणे, वजा बाकी करायची. तर किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या, वजाबाकी केला तर जात नाही याच्यातला एक कमी केला, 9,999 केले, इथं एक घेतला, हे झाला 1 0 0 0, इथं 9 झाले 90,001 हे उत्तर आलेलं आहे. 90,001 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर भेटून जाईल, ठीक आहे. अपेक्षा करतो की हे प्रश्न समजला असेल. तुम्ही एक तुम्हाला प्रश्न देतो, ते करायचं आहे आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. किमान 5 अंकी संख्या आणि कमाल 3 अंकी संख्या याच्यातला फरक करायचा आहे तुम्हाला, आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. पुढचा प्रश्न आहे आपला, दशमस्थानी 9 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती. दशमस्थानी आपल्याला 9 हा अंक पाहिजे. इथे दशमस्थानी 9 अंक आहे का, हो आहे. इथे दशमस्थानी 9 अंक आहे का, आहे. हे एकक असते, हे दशक असते, हे शतक आणि हा हजार असतो. दशमस्थानी 9 आहे, ठीक आहे. आणि आता आपल्याला काय पाहिजे, किमान. किमान म्हणजे लहानात लहान. आता याच्यातली आपण लहानात लहान संख्या पाहिली, इथं हे 1,000 आहेत, हे 1200 आहेत, हे 2,000 आहेत आणि हे 2,100 आहे. मग आपल्याला इथे सहज उत्तर भेटेल, ठीक आहे. हा प्रश्नाचं उत्तर फार सोपं आहे. हा प्रश्न आपल्याला कधी आलेला आहे पहा, 2017 मध्ये आलेला आहे, 2017 मध्ये आलेला आहे. अतिशय सोपं आहे. याचं उत्तर आहे 1,092. हे की नाही, 1,000 ही संख्या लहान आहे,
1200 पेक्षा, 2000 पेक्षा, 2100 पेक्षा. त्यामुळे सोपं उत्तर होतं आणि सोपा पर्याय होता. ह्या लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, संख्या आणि संख्या पद्धतीवर किमान 2 ते 4 प्रश्न तरी राहतातच, किंवा कमीत कमी 2 प्रश्न तर राहतात. जास्तीत जास्त 4 प्रश्नही या धड्यावर राहू शकतात. त्याच्यामुळे सर्वात जास्त आपण जर पाहिले सराव संच ह्याच ह्याच धड्यावर आहेत. त्याच्यामुळे हा धडा चांगला अभ्यास करा आणि हा धडा चांगला अभ्यास केला तर तुम्हाला 4 ते 5, 3 ते 4 मार्क पक्के तुमचे होऊन जातील. चला पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे 5555 ही संख्या या प्रकारे लिहिता येईल. अतिशय सोपा प्रश्न आहे 5555. इथे पाहिलं आपण, पाहता क्षणी आपल्याला उत्तर येईल ते 5555 ही संख्या आपल्याला भेटून गेली. ठीक आहे, अतिशय सोपं असं उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडत गेला व्हिडिओला लाईक करा, जा चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे जर आपण बाकीच्या संख्या जर पाहिल्या तर हे 5000 आणि हे 55 आहेत. पुढची संख्या आहे 5505 ही संख्या आहे आणि ही आहे 5550 आहे. तर या प्रकारे ह्या बाकीच्या संख्येचं वाचन होतं आणि ही संख्या आहे 5555 आहे. चला पुढचा प्रश्न करू. पुढचा प्रश्न आहे कमाल ते किमान अशा क्रमांकामध्ये संख्येचा कोणता गट आहे? कमाल ते किमान म्हणजे, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. सर्वात मोठी, सर्वात लहान. म्हणजे आपल्याला पहिले सर्वात मोठी संख्या घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला सर्वात लहान संख्या, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, असं आपल्याला उत्तर पाहायचं आहे. आता ही 81,427 जर पहिला पाहिला तर ती मोठी आहे, त्याच्यापेक्षाही लहान 16,378 ही संख्या लहान झालेली आहे. ठीक आहे, परंतु याच्या पुढची जी संख्या आहे ती मोठी झालेली आहे की नाही, ही मोठी संख्या झाली. त्याच्यामुळे हे पर्याय क्रमांक 1 उत्तर राहू शकणार नाही. या संख्येपेक्षा इथे ही मोठी संख्या आहे. इथे हे 16,378 पेक्षा 63,178 मोठे आहे. ठीक आहे, तर हे पण उत्तर राहणार नाही. आपल्याला पहिले मोठी पाहिजे, त्याच्यानंतर लहान संख्या पाहिजे. इथं 81,000 आहे, त्याच्यानंतर 82,000 आहे, ते पण उत्तर राहणार नाही, कारण 81,000 पेक्षा मोठी संख्या आहे 82,000. आपल्याला पहिले मोठी पाहिजे, त्याच्यानंतर लहान पाहिजे. शेवटचा डी पर्यायामध्ये 82,000 मोठे आहे, त्याच्यापेक्षा 81,000 लहान आहे, त्याच्यापेक्षा 63,000 लहान आहे आणि सर्वात लहान 13,378 आहे. त्याच्यामुळे याचा उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक डी. पुढचा 7वा प्रश्न आहे 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या विचारलेली आहे. लहानात लहान विषम संख्या आपल्याला विचारली, त्याच्यामुळे आपण पहिले पाहू की हे सर्व विषम संख्या आहेत का. विषम संख्या कोणती असती? ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 या अंकापैकी अंक असतात, त्या अंक असतात, ती संख्या असते विषम संख्या. तर मग इथे आपण जर पाहिलं तर ह्या सर्वच विषम संख्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण याच्यातल्या लहानात लहान जर संख्या पाहिली तर इथे जर पाहिलं आपण सर्वकडे इथे 10,000 आहे, इथे पण 10,000 आहेत, इथे पण 10,000 आहेत, इथे पण 10,000. ठीक आहे, आता आपण 10,000चा विचार नाही करायचा. आता आपण पुढच्या बाकीच्या संख्या पाहायच्या. 345, 453, 543 आणि 435. तर आपण फक्त ह्या ज्या गोल केल्यात त्याच्यापैकीच आपण काय करायचा विचार करायचा. ठीक आहे, 345 लहानात लहान पाहिजे, 345 लहान आहे, 453, 500 आणि इथे 400. तर आपण इथे जर पाहिलं की 400, 500, 400 आहेत, इथे 300 आहेत, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला आता शेवटचा प्रश्न राहिला. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना व्हिडिओ आवडत आहे त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला शेवटचा प्रश्न घेऊ. हा स्वाध्याय क्रमांक 1.1 मधला आपला शेवटचा प्रश्न आहे. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर
एक्स वाय झेड यांच्या किमती काढायच्या आपल्याला. हे पहिले एक्स काढायचे, वाय आणि झेड या क्रमाने काढायचे आहेत आपल्याला संख्या. ठीक आहे, तर काढूत आपण. आता प्रश्न काय म्हणला तो पहिले पाहायचा. प्रत्येक ओळ, ओळ म्हणलं तर ही पूर्ण ओळ आहे की नाही, ह्या ओळी. प्रत्येक स्तंभ म्हणलं तर असा स्तंभ हा असा असतो, आहे की नाही, स्तंभ. या ओळी झाल्यात. ठीक आहे, ह्या ओळी, हे स्तंभ असे झालेत. आणि प्रत्येक कर्ण, कर्ण म्हणजे हे असा इकडून असा, इकडून असा, असा असे कर्ण असतात. ठीक आहे, यामध्ये जी ज्यांची सर्वांची बेरीज, संख्याची बेरीज केली तर समान आहे. संख्येची बेरीज काय नेहमी समान येते. तर मग आपल्याला काय करायचं, एक्स वाय झेड म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय लिहायला पाहिजे, वायच्या ठिकाणी काय लिहायला पाहिजे आणि झेडच्या ठिकाणी काय लिहायला पाहिजे ते आपल्याला प्रश्न विचारलाय. आता आपण पहिले पाहू, ज्या ज्या गोष्टी आपल्याला ओळी आणि स्तंभामध्ये दिलेल्या आहेत त्या पहिले पाहूत आपण. ठीक आहे, इथं जर आपण पाहिलं, इथं पूर्ण सर्व दिलेले आहेत, ठीक नाही, ह्या स्तंभामध्ये. तर हे झाले 8 आणि 3 11, 11 आणि 4 15, असं टोटल किती झालं 15. असं पण टोटल 15च होणार. हे 13 आणि 2 15, असं पण 15च व्हायला पाहिजे, असं पण 15च व्हायला पाहिजे, असं पण 15च व्हायला पाहिजे, असं पण 15 नाही, आणि असंही 15 आणि असंही 15च व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण पाहू पहिले की ह्या ठिकाणी 8 आणि 1 9 झालेले आहेत. आता 9 मध्ये आता आपल्याला किती मिळवायचे, म्हणजे इथं आपल्याला 15 येते, म्हणजे 8 अधिक 1 9 होतात. 9 मध्ये जर 6 मिळवले तर हे 15 झाले, असे 15 झाले, आहे की नाही. आता आपण असं पाहू, 1 आणि 9, 1 आणि 9 10 होतात. ठीक आहे, 10 आणि आपल्याला इथं 15 पाहिजे याचं टोटल. तर 10 आणि 5 किती होणार, 15. 10 आणि 5 आपल्याला आलं 15. मग वाय जिथे जिथं पाहिजे आपल्याला 6, एक्स जिथं आहे तिथं आपल्याला पाहिजे, सॉरी, वाय जिथं आहे 5, एक्स जिथं आहे आपल्याला तिथं पाहिजे 6. आता शेवटचं आपल्याला हे पहा, एक तर असं करा, 6 आणि 2 8 किंवा 3 आणि 5 8, आणि आपल्याला इकडचं टोटल 15 पाहिजे किंवा इथं टोटल 15 पाहिजे. तर 6 आणि 2 8, इथे मग आपल्याला 7 लिहावं लागेल. ठीक आहे, इथे एक्स बरोबर 6 आलं, वाय बरोबर 5 आलं. मग असं जरी टोटल केलं तुम्ही, 9 9 6 15, असं जरी केलं, 8 आणि 5 13 15, असं जरी केलं 15 यायला, असं जरी केलं तर 15 यायला. आता असं केलं तरी 15. आता एक्स ची व्हॅल्यू जी आलेली आहे ती 6 आली, वाय ची व्हॅल्यू आलेली आहे 5 आणि झेड ची व्हॅल्यू आलेली आहे 7. म्हणजे आपला क्रम पाहिजे 6 5 आणि 7 या क्रमाने उत्तर पाहिजे. 6 5 7 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे हा पण सराव संच स्वाध्याय क्रमांक 1.1 पाहिला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.